पेपर फुटी प्रकरणात कारण शिवराज मोटेगावकरला सीबीआयने अटक केली आहे। आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक आहेत शिवराज मोटेगावकर, ज्याला सीबीआयने अटक केलेली आहे। आतापर्यंत अनेक सबळ पुराव्यांच्या आधारे सीबीआयने ही अटक केलेली आहे, ज्या 2026 मधल्या पेपर लीक प्रकरणामध्ये काही महत्त्वाचे पेपर्स हे देखील मोटेगावकर याच्या मोबाईलमध्ये सापडल्याची खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिलेली आहे आणि त्यानंतर सीबीआयने ही मोठी कारवाई केली आहे। त्यामुळे नीटचा पेपर फुटला आणि त्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या होत्या। यात मोठं नाव आता समोर आलंय। तर नीट पेपर फुटी प्रकरणात आरसीसी कोचिंग क्लासेस संचालक शिवराज मोटेगावकरला सीबीआयने अटक केली आहे। त्यानंतर राज्यभरातील अनेक भागात आरसीसी कोचिंग क्लासेसचे कार्यालय बंद पडताना पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये जे टॉवर भागातील आरसीसी कोचिंग क्लासेस देखील बंद करण्यात आलेले आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। नीट घोटाळा प्रकरणी आरसीसी क्लासेसचे प्रमुख शिवराज मोटेगावकर यांना अटक झाल्यानंतर आता संभाजीनगरमधलं त्यांचा क्लास देखील बंद पडल्याचं पाहायला मिळतंय। मोटेगावकर यांच्या अटकेची किंवा त्यांना ताब्यात घेतल्याची बातमी जेव्हा आली त्यानंतर आता त्याचे पडसाद सगळीकडे उमटायला लागलेले आहे आणि आता अनेक क्लासेस कुलूप बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मी छत्रपती संभाजीनगरच्या आरसीसी क्लासच्या बाहेर आहे, जे कालपर्यंत सगळं सुरू होतं। आत्ता मात्र या ठिकाणी हे क्लास बंद करण्यात आलेला आहे, त्याला कुलूप देखील लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे एकंदरीत नीट सगळ्या घोटाळ्या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे आणि या चर्चेनंतर आता मोटेगावकर यांच्यावर देखील पोलिसांनी त्यांच्या लातूरच्या घरी छापा मारला होता, तिथून ताब्यात घेतलं होतं। त्यानंतर चौकशी करण्यात आली आणि अखेर त्यांना अटक देखील करण्यात आली। सीबीआयने तसा एफआयआर देखील नोंदवलेला आहे आणि या सगळ्या प्रकरणात मोटेगावकर यांचा संबंध असल्याचा संशय सीबीआयला आहे, त्या दृष्टीने तपास सुरू आहे। मात्र आता जे राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे क्लासेस आहेत ते बंद होताना पाहायला मिळत आहेत, ते त्याला कुलूप लावल्याचं पाहायला मिळत आहे आणि संभाजीनगरचा क्लास देखील या ठिकाणी बंद पडलेला आहे। सिक्युरिटी गार्ड इथे एक दिसत आहेत आपल्याला, ते फक्त एकटे या ठिकाणी दिसत आहेत, बाकी इथे कुणीही शिक्षक किंवा क्लास चालू नसल्याचं दिसतंय, पूर्णपणे बंद असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात आरसीसी क्लासेसचा किंवा मोटेगावकर यांचा नेमका काय संबंध आहे हे तपासानंतर समोर येणारच आहे। मात्र त्यापूर्वी आता क्लास बंद केले जात आहेत, त्याला कुलूप आपल्याला पाहायला मिळतं, जो कालपर्यंत सुरू होतं पण आज बंद आहे। राहुल चव्हाणचा मोहसिन शेख, एनडीटीव्ही, छत्रपती संभाजीनगर।